यावेळेला जाट, मराठा आणि शीख असे तिघजण एकत्रित येऊन मुसलमानांच्या विरुद्ध, त्याहीपेक्षा गुलाम कादिर रोहिला आणि इस्माईल बेग या दोन सरदारांच्या विरुद्ध संघर्ष करत होते. तर ही जी 18 जूनची लढाई होती, आग्र्याच्या जवळ यमुनेकाठी झालेली ही लढाई महादजींच्या करिअरचा एक टर्निंग पॉईंट ठरली. सातत्यानं नाना महादजी शिंद्यांना सांगत होते की तुम्ही काही करून उत्तरेतच थांबा, दक्षिणेत येऊ नका. का येऊ नका म्हणत होते हे आता गुलाम कादिरानं लगेच 30 जुलैला लाल किल्ल्यातल्या महालामध्ये जाऊन बादशहाला खेचून ओढून दरबारामध्ये आणलं आणि त्याच्याकडनं मोठ्या आवाजात पैसे मागितले. हा केवळ त्यांनी केलेल्या अत्याचाराचा ट्रेलर होता. अशा प्रकारे रोहिलखंडातली मराठ्यांची मोहीम एका अर्थानं पूर्णत्वाला आली. नमस्कार मंडळी, मी चिन्मय वाडेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या एपिसोड्समध्ये आपण सरदार महादजी शिंदे यांचं उत्तरेतलं कॅम्पेन किंवा उत्तरेतली मोहीम पाहिली होती, राजकारण पाहिलेलं होतं. एपिसोड 2 हा बरोबर लालसोटच्या लढाईनंतरच्या काही घटना सांगत महादजी चंबळ उतरून अलीकडे आलेत हे सांगून मी संपवलेला होता. हा तिसरा एपिसोड आहे आणि याचं टायटल बादशहाचे डोळे काढले असं मी ठेवायचं ठरवलंय. आणि ह्या एपिसोडमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे जानेवारी 1788 इथपासून ते डिसेंबर 1789 पर्यंत, म्हणजे जानेवारी 1788 ते डिसेंबर 1789 असा आपल्याला 2 वर्षाचा कालावधी या एपिसोडमधनं डिटेल पाहायचा आहे. केवळ पाहायचं नाही तर आपल्याला त्याचं ॲनालिसिस सुद्धा करायचं आहे. या एपिसोडचे सुद्धा मी 3 सेगमेंट्स केलेले आहेत आणि या 3 सेगमेंटची माहिती तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतच असेल. सेगमेंट 1, शेवटचा मुघल मराठा संघर्ष. चंबळ नदी उत्तर भारतातली एक अत्यंत महत्त्वाची नदी. ह्या चंबळ नदीच्या काठावरती सुभेदार महादजी शिंदे 1788 सालच्या एप्रिल महिन्यामध्ये उभे होते. त्यांच्या डोळ्यापुढे यावेळेला 2 गोष्टी प्रामुख्याने होत्या. एक म्हणजे गुलाम कादराचं पारिपत्य करायचं आणि दुसरं म्हणजे साहजिकच उत्तर हिंदुस्थानातलं आपलं वर्चस्व राखायचं. आज 5 वर्ष झाले महादजी उत्तर हिंदुस्थानाचा एकेहाती कारभार करत होते, पाहत होते. नुकतंच दुसरं पानिपत होऊन गेलेलं होतं आणि आता महादजी पुन्हा एकदा 2 पावलं मागं आल्यानंतर मोठी उडी मारायला सिद्ध होते. या चंबळच्या काठावरती एक अशी मसलत ठरली की आग्र्याचा किल्ला राखायचा आहे. आता त्यावेळेला लखबादादा लाड म्हणजेच लक्ष्मण अनंत लाड हे महादजींचे एक सरदार महत्त्वाचे आग्र्याचा किल्ला लढवत होते आणि हे एकटे सरदार इस्माईल बेग आणि गुलाम कादिर यांच्या फौजेच्या विरुद्ध एकेहाती हा किल्ला आग्र्याचा लढवत होते. म्हणजे आग्रा शहर ताब्यात गेलेलं, किल्ला अल्पकाळ ताब्यात जाऊन परत आपल्याकडे आलेला होता, हे आपण मागच्या एपिसोड्समधनं पाहिलं. लखपतदादा लाड यांना मदत करण्यासाठी म्हणून त्यावेळेला महादजी शिंद्यांनी त्यांचे 2 विश्वासू सरदार राणेखान भाई आणि जिवबादादा बक्षी यांना आग्र्याला पाठवलं. आग्र्याला ही दोघं जण पोहोचतात तोपर्यंत गुलाम कादिर आणि इस्माईल बेग येऊन पोहोचलेले होते. आता यावेळेला इस्माईल बेग आणि गुलाम कादिर एकत्र येऊन आग्र्याचा किल्ला जिंकण्यासाठी म्हणून येत होते. तर त्याचबरोबरीनं महादजींच्या बाजूनं एकसारखे उभे होते ते म्हणजे रणजित सिंह जाट. भरतपूरचे हे जाट शेवटपर्यंत महादजींच्या सोबतच उभे होते. त्यांनी कधीही महादजींच्या विरुद्ध स्टेप्स किंवा महादजींच्या विरोधकांना साथ दिली नाही. हा काळ तसा महादजींसाठी अत्यंत परीक्षेचा काळ होता. तरी सुद्धा जाट लोकांनी मराठ्यांना एकटं पाडलं नाही. यावेळेला जाट, मराठा आणि शीख असे तिघजण एकत्रित येऊन मुसलमानांच्या विरुद्ध, त्याहीपेक्षा गुलाम कादिर रोहिला आणि इस्माईल बेग या 2 सरदारांच्या विरुद्ध संघर्ष करत होते. ही इतिहासातली खूप दुर्मिळ घटना आहे की शीख, जाट आणि मराठे तिघही जण एकत्रितरित्या येऊन एका कॉमन शत्रूला जेरीस आणण्यासाठी प्रयत्न करतायत. राजपूत लोक मात्र यावेळेला मराठ्यांना पूर्णपणे अनुकूल नव्हते. नुकतीच लालसोटची लढाई झाली होती, त्यामुळे सुद्धा नसतील. गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांना कळालं की महादजींच्या मदतीला हा जाट राजा उभा राहिलाय. म्हटल्यावरती या दोघांनी यांचा पहिला मोर्चा वळवला तो डीगच्या किल्ल्याकडे आणि भरतपूर जिंकण्यासाठी. महादजींचे हे सरदार जे आग्र्याला गेलेले होते मदतीला, ते आता डीगकडे गेले. ह्याच वेळेला डीगला, भरतपूरला एक मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये महादजींचे राणेखान भाई, जिवबादादा बक्षी, डेबॉइन आणि त्यांची बाकीची फौज, त्यासोबत भरतपूरच्या रणजित सिंह जाट यांची पण फौज उभी होती आणि या दोघांनी मिळून गुलाम कादिराचा विशेष पराभव केला. गुलाम कादिराला कळालं की जाटांशी लढण्यात काय अर्थ नाही, आपण आग्र्याचा किल्लाच जिंकण्यासाठी म्हणून प्रयत्न करू. मग हा सगळा लढाईचा आहे असा फोकस आग्र्यावरती शिफ्ट झाला. आता सगळे आग्र्याला आलेत लढाई करण्यासाठी.
आग्र्याच्या किल्ल्यामध्ये लक्ष्मण अनंत लाड हे मोठ्या प्रमाणामध्ये फौज बाळगून होते. रसद सुद्धा आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बऱ्यापैकी संपत आलेली होती. तर याच दरम्यान भरतपूरवरनं आग्र्याकडे येताना 21 एप्रिल 1788ला चकासन या गावामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झाला, जाटांचा विजय झाला. इस्माईल बेग आणि गुलाम कादिर यांची जी जोडगोळी होती ती आता फुटली आणि ही फूट उत्तर वाढतच गेली, इतकी की गुलाम कादिर एकटाच बादशहाचे डोळे काढण्यासाठी म्हणून दिल्लीला निघून गेला. का निघून गेला ते पुढच्या सेगमेंटमधनं आपल्याला पाहायचंच आहे. तर चकासनला ही लढाई झाल्यानंतर गुलाम कादिरानं जाटांच्या मागे जायचं ठरवलं आणि इस्माईल बेगनं आग्र्याकडे जायचं ठरवलं. आता मराठ्यांनी यावेळेला आधुनिक युद्धशास्त्राच्या बरोबरीनं गनिमी कावा सोडलेला नव्हता. त्यांनी गनिमी काव्यानं ह्या इस्माईल बेगला हैराण केलं आणि कसंबसं करत इस्माईल बेग आग्र्यापर्यंत पोहोचला. आग्र्याच्या किल्ल्यामधली जी रसद होती ही रसद संपत आलेली होती. ही रसद मिळवण्यासाठी म्हणून आता मराठ्यांनी फौजेचा गोल करून बाहेर पडायचं आणि रसद घेऊन आत यायची असा एक नवा प्लॅन ठरवला आणि हा पूर्णतः फ्रेंच युद्धतंत्राच्या बेसिसवरती आखलेला होता आणि त्यांनी त्याप्रमाणे पहिला गोल आखला आणि ते यमुनेच्या दिशेनं जायला लागले. पहिला गोल करून त्या गोलामधनं ही सगळी लोक यमुने पलीकडे अंतर्वेदेमध्ये उतरले आणि तिथनं अंतर्वेदेतनं काही रसद घेऊन परत आले. अंतर्वेद म्हणजे गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या मधला समृद्ध प्रदेश. इस्माईल बेगनं या फौजेला अडवण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांनी गोल केल्यामुळे बंदूक आणि तोफा याच्या जोरावरती इतकी जबरदस्त लढाई दिली की इस्माईल बेगला या रसद घेऊन जाणाऱ्या मराठ्यांना थांबवता आलं नाही. ह्यावेळेला एका पत्रामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो की बंदुकीनं मराठ्यांची खूप साथ दिली. बंदूक म्हणजे त्यावेळेला दारू ठासून मग उडवायच्या बंदुकी असायच्या. आजच्यासारख्या आधुनिक बंदुकी नव्हत्या, पण तरी सुद्धा या गोलामध्ये डिबॉईन यांचा कंपू, त्यासोबत राणेखान भाई, जिवबादादा बक्षी अशी सगळी लोक, गनिमी कावा आणि आधुनिक फौजा याचा उत्तम ब्लेंड या फौजेमध्ये जमलेला होता आणि यांनी एकत्रितरित्या हल्ले करून रसद किल्ल्यामध्ये आणली आणि हा आग्र्याचा किल्ला लढवला. आता हा आग्र्याचा किल्ला लढवत असताना यमुनेच्या काठावरती आग्र्याच्या इथं भरपूर लढाया चकमकी झाल्या. त्यातली एक महत्वाची लढाई 18 जून 1788ला झाली. 18 जून 1788ला ही लढाई झाली आणि आता महादजींचा कमबॅक कसा होणार हे या लढाईपासून हळूहळू दिसू लागलं. महादजींनी जी माघार घेतलेली होती ती माघार सोडून आता त्यांनी स्वतः पुन्हा एकदा पुढे जाऊन शत्रूला हरवायचं, अटॅकिंग अशी स्ट्रॅटेजी स्वीकारली आणि इथून पुढे महादजींनी सगळं रिकव्हर करत आपला पूर्ण होल्ड हिंदुस्थानावरती बसवला. तर ही जी 18 जूनची लढाई होती आग्र्याच्या जवळ यमुनेकाठी झालेली, ही लढाई महादजींच्या करिअरचा एक टर्निंग पॉइंट ठरली. एका पत्रामध्ये वकील हिंगणे यांनी नाना फडणवीसांना पत्र पाठवलं होतं पुण्याला. त्यात ते असं म्हणतात की ईश्वराने महादजी शिंद्यांना हात दिला आणि पाटील बाबांची महद फत्ते झाली. महादजी शिंद्यांच्या नशिबानं त्यांना हात दिला. महादजी शिंद्यांच्या पराक्रमानं, परिश्रमानं, त्यांच्या हुशारीनं त्यांना साथ दिली आणि त्यांनी ही लढाई मारली. यावेळेला इस्माईल बेगच्या फौजेचा मोड झाल्यानंतर इस्माईल बेग काहीसा पाठीमागे सरकला आणि आग्रा किल्ला यावेळेला कसा नेमका वाचवला त्याच्याबद्दल आपल्याला एक पत्र सापडतं. त्या पत्रातलाच मजकूर आता आपण थेट पाहूयात. ज्येष्ठ शुद्ध 15 म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा तारीख 18 जून या दिवशी त्यांच्याशी लढाई घेतली. त्यांच्याशी म्हणजे इस्माईल बेगशी. त्याचा मोड झाला. 5000 पर्यंत त्याचे लोक ठार झाले. कित्येक यमुनेत बुडून मेले. सर्व सरंजाम लुटून घेतला. बंदुकांची गणती कोण करील, म्हणजे इतक्या बंदुका लुटून घेतल्या. 5 स्वारानिशी इस्माईल पळाला तेव्हा किल्ला मोकळा झाला. लखबादादांनी किल्ला लढविला म्हणून हिंदुस्थान श्रीमंतांच्या पदरी राहिले, नाहीतर उज्जैनीस यावे लागते. म्हणजे बघा लखपतदादा लाड यांचा पराक्रम किती महत्वाचा आहे आग्रा किल्ला वाचवण्यासाठी. कठीण दिवस आले होते ते श्रींनी परिहार केले. लढाईत बंदुका तोफांनी सर्वांस रक्षिले. मी मगाशी म्हटलं ना की ह्या सगळ्या लढाईमध्ये मुख्यतः तोफांचा आणि बंदुकांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. लढाई जिवबादादांनी मारली व आग्रा 10 महिनेपर्यंत लखबादादांनी राखला. दिवाणगिरी बाळोबा तात्या पागनीस करतात. ईश्वराने आता खोटे दिवस दूर करून चांगले दिवस दाखविले. म्हणजे ह्या पत्रातनं आपल्याला अंदाज येईल की आग्र्याचा किल्ला कसा मराठ्यांनी लढवला. या 18 जूनच्या लढाईनंतर महादजी शिंदे माघारी गेले, मराठे आता चमेली पार गेले, अशा ज्या सारख्या बातम्या उठत होत्या त्याला ब्रेक लागला आणि महादजींनी आता हळूहळू आपण सगळा हिंदुस्थान व्यापू आणि कारभार सुरळीत करू, बादशहाचा सुद्धा आणि मराठ्यांचा सुद्धा, असं ठरवलं. परंतु हे ठरवल्यानंतर पहिला ब्रेक या योजनेला लागला तो म्हणजे गुलाम कादिर यांनी दिल्लीत जो दंगा घातला याचा. काय केलं त्याने दिल्लीत नेमकं, त्या क्रौर्याचं वर्णन आपल्याला पुढच्या सेगमेंटमधनं जाणून घ्यायचंच आहे.
ही लढाई झाल्यानंतर लगेच महादजींनी 4 जुलै 1788 ला चंबळ पार करत मथुरेला परत छावणी प्रस्थापित केली. तर आता हे महादजी मथुरेला आले इथपर्यंत येऊन आपण आता हा सेगमेंट इथं थांबूयात. ह्या घडामोडींची माहिती इथं घेणं आपण थोडं पॉज करूयात. याचं कारण असं की आपल्याला आता थोडंसं दक्षिणेत जायचंय. मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की महादजींच्या मदतीसाठी म्हणून नाना फडणीसांनी थोरल्या बाजीरावांचे आणि मस्तानीचे नातू अली बहाद्दर आणि सुभेदार तुकोजी होळकर यांना पुण्याहून उत्तरेत पाठवलेलं होतं. तर आता हे कुठपर्यंत पोहोचले, यांची मदत किती झाली हे जाणून घेऊ आणि पुढच्या सेगमेंटकडे आपण जाऊ. 16 एप्रिल 1788 ला अली बहाद्दर महेश्वरला येऊन दाखल झाले. अहिल्यादेवींची आणि त्यांची भेट झाली, चांगल्या गप्पा झाल्या. त्यानंतर पाठोपाठ 20 एप्रिल 1788 ला लगेच सुभेदार तुकोजी होळकर हे दाखल झाले महेश्वरला. सुभेदार तुकोजी होळकर आणि देवी अहिल्याबाई होळकर हे दोघं सुद्धा होळकर घराण्यातले, होळकर दौलतीचे महत्वाचे स्तंभ, राजे एकत्र आले आणि आता यांनी पुढच्या मसलती कशा करायच्या ह्याच्यावरती चर्चा सुरू केली. यावेळेला महादजी शिंद्यांकडनं सरदार अंबुजी इंगळे यांना फौज घेऊन महेश्वरला पाठवण्यात आलं होतं. कारण काय तर सुभेदार तुकोजी होळकर आणि अली बहाद्दर यांना लवकरात लवकर चंबळच्या इथं मथुरेच्या जवळ घेऊन यावं म्हणून. अंबुजी इंगळे, सुभेदार तुकोजी होळकर, देवी अहिल्याबाई होळकर आणि अली बहाद्दर यांच्या सगळ्यांची बैठक भरली महेश्वरला नर्मदेकाठी आणि यांनी असं ठरवलं की महादजींनी जयपूरला जो काही संघर्ष केला त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं. आता त्यामुळे यांनी असं ठरवलं की आपण पहिले जयपूरला जाऊयात आणि जयपूरला जाऊन तिथला पक्का बंदोबस्त करूयात, मगच महादजींकडे चंबळच्या जवळ जाऊयात. आता ह्या वेळेला खरं महादजींनी त्यांच्या मदतीसाठी म्हणून यांना बोलवलेलं होतं, परंतु यांनी स्वतःची वेगळी योजना ठरवली आणि या योजनेला त्यांनी प्रत्यक्षात आणण्याकरिता तिकडं जयपूरकडे जाण्याचं ठरवलं. आता महादजींना याचा भलताच राग आला. त्यांना वाईट वाटलं की आपण जर बोलवलंय तर हे इकडच्या बाजूला का येत नाहीत, हे जयपूरकडे का जातात परस्पर. पण असो, ह्याच्यातनं काही इलाज चालला नाही आणि शेवटी अली बहाद्दर आणि सुभेदार तुकोजी होळकर हे दोघे जण जयपूरच्या दिशेने जायला लागले. अली बहाद्दर यांच्या बरोबर ह्यावेळेला आपाजी बाबाजी दामले म्हणून एक पेशव्यांचे जुने सरदार होते. हे बडोद्याला होते. बडोद्यावरनं यांनी अली बहाद्दरांकडे महेश्वरला कूच केलेलं होतं आणि तिथे येऊन ते पोहोचलेले होते. दुसरे महत्वाचे त्यांचे अली बहाद्दरांचे दिवाण होते, ते म्हणजे सरदार सदाशिव शामराव अस्वलकर. हे दोन महत्वाचे मोहरे नाना फडणीसांनी खास अली बहाद्दरांच्या इथं पाठवलेले होते आणि अली बहाद्दर वेळच्या वेळी नाना फडणीसांना पत्र लिहून त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्टीची आज्ञा घेत होते. महादजींना मदत करण्याबद्दल नानांनी पत्र बरीच पाठवलेली होती यांना आणि अशा प्रकारे आता सुभेदार तुकोजी होळकर, सुभेदार महादजी शिंदे आणि अली बहाद्दर असं त्रिकूट उत्तर हिंदुस्थानाचं राजकारण करणार होतं. केली का मदत तुकोजी होळकर आणि अली बहाद्दरांनी महादजींना, हेच आपल्याला आता जाणून घ्यायचंय. परंतु आपण आता दिल्लीला गुलाम कादिरानं काय राडा केला त्याच्याबद्दल पहिले जाणून घेऊ आणि मग पुढे सरकू. सेगमेंट 2, बादशहावर गुलाम कादिराचे अत्याचार. आता तुम्हाला प्रश्न पडेल की गुलाम कादिर नेमका कोण? तर गुलाम कादिर हा पानिपतमधल्या कली पुरुषाचा नजीब खान रोहेला याचा नातू. नजीब खान रोहेला याला एक मुलगा जाबेता खान आणि जाबेता खानाचा हा मुलगा गुलाम कादिर. गुलाम कादिर आणि रोहेलांकडे त्यावेळेला घोसगड, नजीबाबाद ही दोन महत्वाची ठाणी होती. त्यातल्या घोसगडावरती या गुलाम कादिराचं मुख्य ठाणं होतं. नजीब खानाकडनं हा गुलाम कादिर केवळ मराठ्यांचा द्वेष करणं एवढंच शिकला. दुसरं त्याला काही त्याच्या आजोबांकडनं शिकता आलं नाही किंवा काही घडलं नाही. नजीब खानासारखं शौर्य, नजीब खानाची ती कपटबुद्धी, नजीब खानाचं ते कारभार आवरण्याची नजीब खानाची शक्ती, या सगळ्या गोष्टी गुलाम कादिरामध्ये नव्हत्या. त्यामुळे साहजिकच गुलाम कादिर एक विक्षिप्त आणि तितकाच पोरकट माणूस म्हणून पुढं राजकारणात दिसून येऊ लागला. पुढं राजकारणामध्ये त्याची इमेज तशी बनत गेली. आता गुलाम कादिरानं ह्यावेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आग्र्याचा किल्ला लढवला. यानंतर गुलाम कादिरानं स्वतःचा मोर्चा दिल्लीकडे वळवला. त्यांनी अलीगड म्हणजे आजचा रामगड हा किल्ला जिंकून घेतला आणि थेट दिल्लीवरती चाल केली. आता त्यावेळेला कुणालाच कल्पना नव्हती की हा नजीब खानचा नातू गुलाम कादिर दिल्लीच्या बादशहाची इतकी मोठ्या प्रमाणावर अप्रतिष्ठा करेल. आता गुलाम कादिर दिल्लीला पोहोचला ही बातमी महादजींकडे मथुरेला आली आणि महादजींनी राणेखान भाई आणि जीवबा बक्षींना सांगितलं तुम्ही दिल्लीला जावा. परंतु यांच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला आणि फौज जागची हल्ली नाही, म्हणून राणेखान भाई आणि
जिवबादादा बक्षी हे दिल्लीला जाऊ शकले नाहीत. ज्या प्रकारे नारायणराव पेशव्यांच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हरिपंत फडके शनिवार वाड्यात गेले नाहीत, त्यामुळे नारायणरावांचा खून व्हायला मदत झाली का, तर त्याचप्रमाणे इतिहासकार या क्षणाला सुद्धा राणे खान भाई आणि जिवबादादा बक्षी हे उत्तरेत गेले नाहीत, दिल्लीला गेले नाहीत, म्हणून बादशहावरती अत्याचार करणं गुलाम कादिरला सोपं झालं का, असा सुद्धा एक तर्क इतिहासकारांमध्ये, असं सुद्धा एक मत इतिहासकारांचं आपल्याला असल्याचं दिसून येतं. 29 जुलै 1788ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती रोहेल्यांची फौज येऊन धडकली आणि या फौजेनं लाल किल्ल्याचा ताबा घेतला. गुलाम कादिर बादशहाला जाऊन भेटला आणि बादशहानं सुद्धा त्याला सांगितलं की तू कारभार बघ. गुलाम कादिराचं एकसारखं म्हणणं होतं की बादशहानं पैसे द्यावे आणि माझ्या फौजेची काय ते देणी देऊन ती चाकरीत ठेवावी, परंतु बादशहाकडे स्वतःकडे पैसे नव्हते. मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलंय की बादशहा तो दरमहा 1.5 लाखाचा चाकर म्हटल्यावर तो कुठनं पैसे देणार. आता पूर्वीची दिल्ली राहिली नव्हती की यावीन लुटावी. गुलाम कादिरानं लगेच 30 जुलैला लाल किल्ल्यातल्या महालामध्ये जाऊन बादशहाला खेचून ओढून दरबारामध्ये आणलं आणि त्याच्याकडनं मोठ्या आवाजात पैसे मागितले. हा केवळ त्यांनी केलेल्या अत्याचाराचा ट्रेलर होता. मग शेवटी 31 जुलै 1788ला लगेच बादशहाच्या डोळ्यात देखत लाल किल्ल्यातल्या बादशहांचा राहता वाडा गुलाम कादिरानं लुटला. म्हणजे ही लूट गेल्या काही वर्षांपासून बादशहाला माहीत नव्हती. जी लूट नादिरशहानं केली, जी लूट अहमदशहा अब्दालीनं केली, आता तीच लूट पुन्हा गुलाम कादिर करत होता. आश्चर्य असं की ह्या पहिल्या 2 लुटेऱ्यांच्या बरोबर याच गुलाम कादिराचे आजोबा सहभागी होते, तर आता या तिसऱ्या लुटीमध्ये स्वतः गुलाम कादिरच सगळं काबीज करत होता, सगळं लुटत होता, सगळं उद्ध्वस्त करत होता. बादशहाला हे सगळं पाहण्यापलीकडं त्यांच्या हातात त्यावेळेला काही नव्हतं, त्यामुळे त्यांना ही लूट पाहावी लागली. पुरुषोत्तम महादेव हिंगणे हे मराठ्यांचे वकील दिल्लीला होते त्यावेळेला. त्यांनी 31 जुलै 1788ला दिल्ली सोडली आणि ते मथुरेला महादजी शिंद्यांकडे जाऊन पोहोचले. गुलाम कादिराचा दंगा शांत झाल्यानंतर ते परत दिल्लीला आल्याचं आपल्याला दिसतं. 1 ऑगस्ट 1788ला बादशहा शाह आलम सानी म्हणजे शाह आलम दुसरे यांना बाजूला करत मोहम्मद शाह रंगीला या बादशहांचा नातू बेदर शाह बख्त यांना मुघल बादशहांच्या गादीवरती आणण्यात आलं. ह्या 1-2 महिन्यांमध्ये इतक्या वेळा नवीन नवीन बादशहा बसवून परत काढून टाकण्यात आले होते. त्यांना आपण असं म्हणू शकत नाही की खरंच बाबा बादशहा बसलेले होते त्या ठिकाणी किंवा नवीन जुलूस बादशहांचा सुरू झाला होता. त्यामुळे 1 ऑगस्टला हे सगळं घडल्यावरती सलीमगड जे लाल किल्ल्यापासून जवळच आहे, तिथनं सगळ्या शहजाद्यांना आणण्यात आलं इकडं. 19 शहजादे त्यावेळेला लाल किल्ल्यामध्ये आले आणि बादशहांना दुसरीकडं म्हणजेच सलीमगडला एका छोट्या खोलीमध्ये राहण्यासाठी पाठवून देण्यात आलं. अशा प्रकारची ही दुसरी घटना गुलाम कादिरानं केली, त्याचं क्रौर्य दाखवणारी. तर आता गुलाम कादिराच्या बरोबर शाह आलम दुसरे यांचा खासगी कारभारी नाझीर खान खोजा हा सुद्धा सहभागी होता. नाझीर खान खोजानंच गुलाम कादिराला लाल किल्ल्यातले सगळे रस्ते दाखवले. 1 ऑगस्ट 1788ला बादशाह शाह आलम सानी यांना दिल्लीच्या दिवाणे खास मधल्या तख्तावरनं खाली खेचून आणत नजीब खानानं त्यांना खाली पाडलं आणि विचारलं की तुमचं धान्य, तुमचं द्रव्य, पैसे तुम्ही कुठं लपवून ठेवलेत, मला सांगा, मला ते पैसे हवेत. बादशाह म्हटले, बाबा माझ्याकडे काही पैसे नाहीयेत, तुला जिथं सापडेल तिथं तू खण, खाली खेच, भिंती पाड, काहीही कर, पण माझ्याकडे पैसे नाहीत. एवढं होऊन सुद्धा त्या गुलाम कादिरासारख्या राक्षसाचं समाधान झालं नाही, त्याने त्याचे अत्याचार सुरू ठेवले. आता ह्या पुढं गुलाम कादिरानं जनानखान्यातल्या शाह आलम बादशहांच्या बायकांवरती सुद्धा विचित्र प्रसंग आणले. ते आता सांगायला सुद्धा नको वाटतं, परंतु त्यातल्या 1-2 घटना मी फक्त देतो या ठिकाणी. त्यातली पहिली घटना म्हणजे ह्या सगळ्या ज्या बेगम होत्या बादशहांच्या, यांना झोपवण्यात आलं खाली जमिनीवरती आणि यांच्या उरावरती खुर्च्या ठेवून गुलाम कादिर त्याच्यावरती हुक्का ओढत बसला. शाही जनानखान्यातल्या ज्या बायका होत्या त्यांना गुलाम कादिरानं त्याच्या पुढे नाचायला लावलं आणि ज्या नाचल्या नाहीत त्यांना फटके मारले. एवढंच नाही तर बादशाह शाह आलम सानी यांना सुद्धा रोजच्या रोज हा गुलाम कादिर चाबकानं मारत होता. म्हणजे बघा, मराठ्यांनी, शिखांनी, जाटांनी, राजपूतांनी कुणी सुद्धा दिल्लीची, बादशहांची इतकी अप्रतिष्ठा कधीही केलेली नव्हती जेवढी या गुलाम कादिरानं केली. असेच गुलाम कादिराचे अत्याचार सुरू राहिले. एके दिवशी गुलाम कादिरानं काय केलं तर स्वतः तो दिवाणे खासच्या सिंहासनावरती बसला आणि नंतर उठला आणि शाह आलम सानींना बसायला जागा दिली सिंहासनावरती. शाह आलम त्या दिवाणे खासच्या सिंहासनावर बसल्यावरती
गुलाम कादिरानं त्यांच्या दाढीला धरलं आणि त्यांना ओढत खाली आणलं आणि खाली टाकून दिलं आणि हा स्वतःवर येऊन बसला. तर ह्या सगळ्या घटनेचा इस्माईल बेग याला या सगळ्या घटनेची माहिती मिळाली. इस्माईल बेग हा जेव्हा गुलाम कादिरानं किल्ल्यात प्रवेश केला त्यानंतर 2 दिवसांनी बाहेर गेलेला होता किल्ल्याचा. इस्माईल बेगनं खूप प्रयत्न केले गुलाम कादिराला किल्ल्यातनं बाहेर काढायचे, परंतु काही केल्या हे घडलं नाही. तर एके दिवशी गुलाम कादिरानं काय केलं, तो सिंहासनावरती बसला बादशहांच्या आणि त्यांनी बादशहांना खाली उभं केलं दिवाणे खासच्या. तिथून तो खाली आला आणि त्यांनी बादशहांना मारून खाली झोपवलं आणि बादशहांच्या डोळ्यांवरती हल्ला करून त्यांचे डोळे काढून घेतले. डोळे काढल्यानंतर कुणीही बादशहांच्या जवळ यायला तयार होईना. शेवटी त्यांचे काही खासगी सेवक जवळ आले आणि त्यांनी बादशहांना तसंच सलीमगडच्या त्या कैदखान्यामध्ये नेऊन ठेवलं. म्हणजे हा किती मोठा आणि त्याच्या क्रौर्याचा हा कळस होता, ह्यापेक्षा त्याने अजून काय क्रौर्य करायचं होतं. ह्या सगळ्या घटनेची बातमी मथुरेला महाडजी शिंद्यांना पोहोचली आणि शिंद्यांची फौज अलीगड म्हणजेच रामगड किल्ला जिंकून राणेखान भाई आणि जीवबादादा बक्षी यांच्या हाताखाली ताबडतोब दिल्लीच्या बाहेर येऊन थांबली. आता दिल्लीच्या बाहेर मराठ्यांची फौज आल्यावरती मात्र गुलाम कादिराचे धाबे दणाणले आणि त्यांनी 2 ऑक्टोबर 1788 ला रात्री 2 वाजता होडीत बसून यमुनेतनं बाहेर तो पळून गेला आणि तो मेरठच्या बाजूला निसटला. राणेखान भाई आणि मराठ्यांनी दुसऱ्याच दिवशी लाल किल्ला ताब्यात घेतला. लाल किल्ला ताब्यात घेऊन तिथं सगळी व्यवस्था पूर्ववत लावली. बादशहांना जेलमधनं सलीमगड या किल्ल्यातनं बाहेर काढलं आणि त्यांना तख्तावर बसवलं. यावेळेला गुलाम कादिरानं स्वतःच्या बरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट नेली घोसगडला आणि त्याचबरोबरीनं 19 शहजादे यावेळेला गुलाम कादिरानं स्वतःबरोबर नेले. राणेखान भाई म्हणत होते की बादशहांनी गादीवरती बसावं आणि दरबार घेऊन गुलाम कादिराला बडतर्फ केल्याचं सांगावं. तर बादशहा म्हणाले की माझे मुलं माझे शहजादे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी कसं काय करणार कारभार. इकडे सुद्धा शहजाद्यांपैकी एका शहजाद्याला बादशहा करायचं ठरवून गुलाम कादिर बाहेर पडलेला होता. मराठ्यांनी दिल्लीची व्यवस्था लावल्यावरती लगेच शोध सुरू केला गुलाम कादिराचा आणि मेरठच्या जवळ मेरठपासून वायव्याला शामली नावाचा परगाणा आहे. इथं या शामली परगाणा आणि शामली गावामध्ये एक महत्वाची गढी आहे. या गढीमध्ये 19 शहजाद्यांना ठेवण्यात आलं होतं आणि स्वतः गुलाम कादिर पण लपलेला होता तिथं. तर ह्या वेळेला महादजी शिंद्यांनी एका विशेष व्यक्तीला या मोहिमेसाठी पाठवलं. ती व्यक्ती म्हणजे सरदार अली बहाद्दर. अली बहाद्दर हे 6 नोव्हेंबर 1788 ला मथुरेला महादजी शिंद्यांच्या जवळ येऊन पोहोचले आणि तिथून त्यांना लगेच ताबडतोब दिल्लीला रवाना करण्यात आलं आणि त्यांनी दिल्लीला रवाना झाल्याबरोबर गुलाम कादिराला पकडायची मोहीम हातात घेतली. अली बहाद्दर यांनी गुलाम कादिराचा पाठलाग करत शामलीची गढी जिंकून घेतली आणि 19 शहजाद्यांना परत दिल्लीला पाठवून दिलं. त्यानंतर मात्र शामलीच्या जवळ जादीगाव या गावामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी गुलाम कादिर लपून बसलेला होता. हा ब्राह्मण म्हणाला की तुम्ही थांबा, मी तुम्हाला बाहेरनं कुलूप लावून जातो, म्हणजे कुणी इथे येणार नाही तुम्हाला बघायला. इतक्यात त्यांनी कुलूप लावून तो बाहेर पडला आणि गुलाम कादिराच्या शोधासाठी म्हणून अली बहाद्दर त्यांचे शिपाई तिथे येऊन पोहोचले. अली बहाद्दर यांचे शिपाई तिथे येऊन पोहोचल्यावरती त्यांनी विचारपूस सुरू केली की नेमका गुलाम कादिर कुठं लपलाय. मग या ब्राह्मणानं सांगितलं की हा माझ्या घरातच लपलाय. 31 डिसेंबर 1788 ला ताबडतोब मथुरेला छावणीत महादजींच्या समोर हजर करण्यात आलं. त्यांना पकडलं. ती तारीख होती 18 डिसेंबर 1788. 31 डिसेंबर 1788 ला मथुरेला छावणीमध्ये या गुलाम कादिराला आणल्यानंतर त्याचे खूप हाल करण्यात आले. महादजींनी सगळ्यात पहिल्यांदा त्याची नासिका कापली, त्यानंतर त्याचे हात काढले, नखं काढली आणि शेवटी 2-3 महिने नजरकैदेत ठेवल्यानंतर 1 मार्च 1789 ला या गुलाम कादिराला ठार करण्यात आलं. त्याला ठार करण्याच्या आधी त्याला उंटावरती बसवून सगळ्या ह्याच्यातनं छावणीतनं फिरवण्यात आलं. त्याचे खूप हाल करण्यात आले. हाल म्हणण्यापेक्षा त्याला शिक्षा देण्यात आली आणि त्या शिक्षेला तो पात्र होता. अशा प्रकारे 3 मार्च 1789 ला गुलाम कादिराचा मथुरेला महादजींच्या छावणीत मृत्यू झाला. गुलाम कादिराची बायको आणि त्याची आई लाहोरच्या बाजूला पळून गेलेली होती. त्यांना पकडण्यात आलं आणि घोसगड किल्ला जो रोहेलखंडातला महत्वाचं केंद्र होतं, हे केंद्र घोसगड किल्ला महादजींनी जमीनदोस्त करून टाकला. अली बहाद्दर यांच्या फौजेने जमीनदोस्त करून टाकला. अशा प्रकारे रोहेलखंडातली मराठ्यांची मोहीम एका अर्थानं पूर्णत्वाला आली. सेगमेंट 3, कारभाराचं पुढं कसं. अली बहाद्दर यांनी मेरठजवळ गुलाम कादिराला पकडल्यानंतर दिल्लीला अली बहाद्दर आले आणि त्यांनी दिल्लीची व्यवस्था बसवायला सुरुवात केली. राणेखान भाई त्यांच्यासोबत डिबॉईन आणि जीवबादादा बक्षी तर दिल्लीला होतेच महाडजींच्या तर्फे. शहजादे परत आल्यावरती बादशहांना गादीवरती बसवण्यात आलं आणि बादशहा शाह आलम दुसरे यांनी वकील-ए-मुतलक ही जी वस्त्र 1785 साली दिलेली होती ही पुन्हा एकदा नव्यानं
करून मराठ्यांकडे दिली आणि वकिले मुतलक पद आता इंग्रजांनी दिल्लीचा ताबा घेईपर्यंत महादजी शिंदे, दौलतराव शिंदे आणि पेशवे यांच्याकडे कायम राहिलं 1803 सालापर्यंत. तर अशा प्रकारे आता दिल्लीचा कारभार तर बसला. 14 फेब्रुवारी 1789 अली बहाद्दर यांना दिल्लीवरनं मथुरेला बोलवून घेतलं की आता पुढची वाटाघाट कशी करायची. तर मथुरेला अली बहाद्दर येऊन पोहोचल्यावरती अली बहाद्दरांना असं जाणवलं, असं दिसलं की महादजींना उत्तरेचा सगळा कारभार हा अली बहाद्दर यांच्या ताब्यात द्यायचा होता आणि महादजींना पुण्याला जायचं होतं. महादजींनी एका पत्रामध्ये नानांना असं सुद्धा विचारलं की आमच्याकडनं म्हणजे महादजींकडनं सरकार सेवेमध्ये अशी कुठली कसूर झाली की पेशव्यांच्या पायाचं दर्शन आम्हाला होऊ नये. म्हणजे की महादजींनी असं विचारलं की आम्ही म्हणजे महादजींनी दक्षिणेत का येऊ नये. ह्या पूर्ण वर्षांमध्ये मात्र सातत्यानं नाना महादजी शिंद्यांना सांगत होते की तुम्ही काही करून उत्तरेतच थांबा, दक्षिणेत येऊ नका. का येऊ नका म्हणत होते हे आता पुढचा एपिसोड आपल्याला सांगेल. असो, महादजी शिंद्यांनी अली बहाद्दरांशी ही बोलणी सुरू केल्यानंतर अली बहाद्दर यांना असं जाणवलं की महादजी एवढी मोठी जोखम आपल्या एकट्याच्या गळ्यात घालतायत. आणि त्यावेळेला छावणीमध्ये अशी चर्चाही सुरू झाली की या अली बहाद्दर यांना एकट्याच्यानं काय हा कारभार आटोपला जाणार नाही. त्यामुळे अली बहाद्दर यांना थोडंसं वैमनस्य वाटायला लागलं महादजी शिंद्यांच्याबद्दल आणि याच्यामध्ये तुकोजी होळकर आणि नाना फडणीस हे सुद्धा अली बहाद्दर यांच्या बाजूने होतेच होते. त्यामुळे तर अधिक या गोष्टीला हवा मिळाली. अली बहाद्दर फेब्रुवारी 1789 मथुरेला येऊन पोहोचल्यानंतर एप्रिल 1789 मध्ये सुभेदार तुकोजीराव होळकर शेवटी मथुरेला येऊन पोहोचले आणि त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या की आता वाटणी कशी करायची उत्तर हिंदुस्थानाची. महादजी शिंद्यांना सुद्धा वाटणी द्यायला काही प्रॉब्लेम नव्हता. ते तयार होते तुकोजीराव होळकर यांना वाटणी देण्यासाठी म्हणून. त्यामुळे साहजिकच तुकोजीराव होळकर, अली बहाद्दर आणि महादजी शिंदे या तिघांची मथुरेला बैठक भरली आणि मथुरेतनं एकसारखी पत्र पुण्याला जायला लागली की आता पुढे काय करायचं. तर ह्यावेळेला महादजींच्या पुढं किंवा मराठ्यांच्या पुढं दोन मुख्य शत्रू अजून सुद्धा तक धरून होते. पहिले म्हणजे इस्माईल बेग, ज्याचा अजून पूर्ण पाडाव झालेला नव्हता, आणि दुसरे म्हणजे राजपूत. या दोन शत्रूंचा पाडाव केला की उत्तर हिंदुस्थान पूर्णतः मराठ्यांच्या हातात आलं असं आपण म्हणू शकतो. तर आता ताबडतोब या शत्रूंचा काय तो पारिपत्य व्हावं, या शत्रूंचा काय तो पाडाव व्हावा, यासाठी हालचाली व्हाव्या, पण तसं काहीही झालं नाही. वाटाघाटींमध्ये खूप वेळ गेला आणि मराठा सरदारांची, विशेषतः सुभेदार तुकोजीराव होळकर, महादजी शिंदे आणि अली बहाद्दर या तिघांची एकी जमून येईना आणि ह्या गोष्टी अजून फिसकटत चालल्या. 1 वर्ष फुकट वाया गेलं ह्या सगळ्या वाटाघाटींमध्ये. इतक्यातच एक महत्त्वाचं प्रकरण उद्भवलं ज्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ आणि या एपिसोडची सांगता करू. अनुपगीर गोसावी म्हणजेच हिम्मत बहाद्दर गोसावी हे यावेळेला महादजींकडे आले होते. तर झालं काय की जून 1789 सुभेदार महादजी शिंदे अचानक आजारी पडले. त्यांच्या या अचानक उद्भवलेल्या आजाराला काहीतरी जादूटोना कारण आहे असं प्रत्येकाला वाटलं. शोध घेतल्यानंतर असं कळालं की हिम्मत बहाद्दर गोसावी यांनीच मिळून हा सगळा जादूटोना केलेला आहे. गुलजार खोजा हा त्यांचा माणूस पकडण्यात आला आणि त्यांनी कबूल केलं की मी जे काय केलं हे हिम्मत बहाद्दर गोसावी यांच्या सांगण्यावरून केलंय. आता साहजिक आहे की जादूटोना केलाय म्हणल्यावर हिम्मत बहाद्दर गोसावींना महादजींनी पकडून काय ती शिक्षा द्यावी. आता हिम्मत बहाद्दर गोसावी यांच्या जोरावरती तर महादजी दिल्लीच्या कारभारामध्ये शिरलेले होते. नंतर या गोसाव्यांचा फितूर लक्षात आल्यावरती महादजींनी त्यांना शासन केलेलं होतं, तरी सुद्धा त्यांनी हा प्रकार केला आणि आता हिम्मत बहाद्दर गोसाव्यांना कायमचं काहीतरी त्यांची तोड काढून त्यांना नजरकैद करून त्यांचा काटा पूर्ण काढावा असं महादजींनी ठरवलं. आता तुम्ही म्हणाल महादजी तर सर्व शक्तिशाली होते, त्यांना काय हरकत आहे काटा काढायला. त्यांच्या ह्या सगळ्या प्लॅनच्या मध्ये आले ते म्हणजे अली बहाद्दर. हिम्मत बहाद्दर गोसावी हे अली बहाद्दर यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं की पेशव्यांचा जरी पटका इथं आहे, तुमच्याकडे आहे, आम्ही महादजींकडे जाणार नाही. म्हणल्यावर अली बहाद्दर यांनी वचन दिलं की तुम्हाला कैद होणार नाही, आम्ही तुम्हाला मोकळं ठेवू. आता हे वचन दिलं हे महादजींना न विचारता अली बहाद्दर यांनी परस्पर वचन दिलं. आता काय करायचं असा प्रश्न त्यावेळेला प्रत्येकापुढं आला. अली बहाद्दर आणि महादजी शिंदे यांच्यामध्ये भांडण होण्यासाठी हे गोसावी बंधू कारण झाले आणि इथनं या दोघांमध्ये म्हणजे अली बहाद्दर आणि महादजी यांच्यामध्ये उत्तरोत्तर फिसकटत गेलं. तर या गोसावी बंधूंना महादजींनी खूप प्रयत्न करून मागून घेतलं की तुम्ही आमच्याकडे त्यांना द्या द्या द्या, पण काही केल्या अली बहाद्दर यांचा या गोसावींचा ताबा महादजींना देईना. आता नाना फडणीस याच्यामध्ये पडले आणि नाना फडणीसांनी असं ठरवलं की अली बहाद्दर यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही झाशीला या गोसावी बंधूंना पाठवून द्या आणि झाशीला त्यांना जहागीर देऊन तिथल्या तिथंच त्यांना ठेवा. आणि अली बहाद्दर यांनी सुद्धा नानांनी अशी आज्ञा केली की बुंदेलखंडात जावं आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांना जो मुलूक मिळालेला होता, सागर आणि बुंदेलखंडातला तो सगळा प्रांत हा ताब्यात घ्यावा. इकडं महादजी शिंदे म्हणायला लागले की आता मला पुण्याला जायचंय, तर तुम्ही म्हणजे अली बहाद्दर तुम्ही थांबा उत्तरेत, सगळं बघा. अली बहाद्दरांना काय पूर्ण वेळ थांबायचं नव्हतं उत्तरेत.
पुन्हा एकदा तीच परिस्थिती उद्भवली जी पंजाबमध्ये 1758 साली उद्भवलेली, की कुणालाच पंजाबात थांबायचं नाही, सगळ्यांना दक्षिणेत यायचंय. तसंच कुणालाच इथे थांबायचं नव्हतं, प्रत्येकाला दक्षिणेत यावं असं वाटत होतं. तर आता अली बहादरांची आणि महादजींची मध्यस्थी करण्यासाठी म्हणून सरदार विंचुरकर, नाना फडणीस, तुकोजी होळकर यांनी अनेक लोकांनी प्रयत्न केले. अली बहादर यांचं शेवटपर्यंत असं म्हणणं होतं, की मी वचन दिलंय की काहीही झालं तरी हिम्मत बहादर गोसाव्यांना अटक करायची नाही आणि महादजींना तर त्यांना अटक करायची होती. म्हटल्यावर नाना फडणीसांनी पण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1789च्या जून महिन्यापर्यंत वगैरे असंच लिहून पाठवलं, की काहीही झालं तरी तुम्ही महादजींकडे त्यांना देऊ नका. सरकार लक्ष तुम्ही राखा, म्हणजे सरकारचा जो काही उद्देश आहे, पेशव्यांचा जो उद्देश आहे, तो त्याचं तुम्ही रक्षण करा. आणि मग साहजिकच त्यांनी ते करायला सुरुवात केली आणि महादजी आणि नानांमध्ये पण वितुष्ट यायला लागलं. नानांचे जे महादजींकडे वकील होते, या वकिलांना पण काही अल्पकाळ महादजींनी मना केली होती, की तुम्ही येऊ नका आमच्याकडे बघू पण नका. कारण त्याचं हेच, की पुन्हा वाद होत होते सारखे अली बहादर या आणि गोसावी या प्रकरणामुळे. गोसावी प्रकरणावरनं आपल्याला लक्षात येईल, की मराठ्यांचा जो अंतस्थ कारभार होता, तो कारभार किती विखुरलेला होता. एक कुणीतरी अधिकारी व्यक्ती या दोन्ही सरदारांवरती अंकुश ठेवून काम करून घेईल अशी पुण्यावरनं येणं गरजेचं होतं, जे की येत नव्हतं. त्यामुळे पुढचा कारभार सगळा ढिलाच होता. म्हणजे रियासतकार सरदेसाई तर असं म्हणतात, की वॉरेन हेस्टिंग्स यांची बदली होऊन कॉर्नवॉलिस हे गव्हर्नर जनरल म्हणून कलकत्त्याला आले होते. त्यामुळे बरं, जर वॉरेन हेस्टिंग्स असले असते तर इंग्रजांनी मराठ्यांचा त्याच वेळेला पराभव केला असता. असो, जरतरला काय अर्थ नाही इतिहासामध्ये. परंतु हे सगळं प्रकरण सुरू असताना शेवटपर्यंत या गोसाव्यांना अली बहादरांनी महादजींच्या ताब्यात दिलं नाही. ऑक्टोबर महिन्यामध्ये 1789च्या महादजी आजारातनं बरे झाले आणि त्यांनी गंगा स्नान करण्यासाठी म्हणून आणि काशी यात्रा करण्यासाठी ते गंगेच्या काठावरती गेले आणि परत आले लगेच. परत आल्यावरती मात्र डिसेंबर 1789चा महिना उजाडलेला होता. आता डिसेंबर 1789ला पुढे काय करायचं हे सगळं ह्या विचारामध्ये महादजी होते. महादजींना कळून चुकलं होतं, की अली बहादरांची आपल्याला काही मदत होणार नाही. सुभेदार तुकोजीराव होळकर हे आपली मदत एक वेळ करतीलही, पण अली बहादर मात्र आपली मदत काय फार करतील असं वाटत नाही. तुकोजीराव होळकर, महादजी शिंदे, अली बहादर या तिघांनी मिळून मराठ्यांच्या उत्तरेतला कारभार कसा उरकला आणि महादजी शिंद्यांनी राजपूत आणि इस्माईल बेग यांना हरवून पुण्यात येण्यासाठी म्हणून प्रवास कसा सुरू केला. उत्तर हिंदुस्थान पूर्णतः मराठ्यांच्या ताब्यात पानिपताच्या पूर्वी जसा होता तसा कधी आला आणि कसा आला, ह्याच सगळ्या गोष्टींचा वेध आपल्याला पुढच्या एपिसोडमधनं घ्यायचा आहे. या सगळ्या महादजींच्या मोहिमेचा कळस हा पुढचा एपिसोड असणार आहे. राजपुतांना हरवलं आणि इस्माईल बेगला कैद करून महादजींनी दक्षिणेकडे प्रवास सुरू केला. 8 वर्षांच्या महादजी शिंद्यांच्या उत्तर हिंदुस्थानातल्या कष्टाचं चीज होणार होतं आणि महादजी पुण्याला मोठ्या दिमाखात जाणार होते, वकील मुतलक या पदाची वस्त्र घेऊन. हे सगळं आपल्याला पुढच्या एपिसोडमधनं जाणून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला या एपिसोडमधली कोणती घटना आवडली आणि हो, अजून कुठल्या अशा विषयावरती सखोल व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.